ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। मराठा आरक्षणाविषयीच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती आज निर्णयाची दाट शक्यता। विधिमंडळ सचिवालयाच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आमदार अपात्रतेच्या निर्णयाची मुदत 30 डिसेंबरच्या ऐवजी वाढवून देण्याची विधिमंडळाची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमित शहांना भेटणार। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी शहांसोबत रात्री चर्चा। अवकाळीग्रस्तांना सोमवारी मदतीची घोषणा। पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे आजची घोषणा सोमवारी होणार। नुकसानग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजबाबत चर्चा। 24 डिसेंबर नंतर मुंबईत जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार। जरांगेंच्या आवाहनानंतर तीव्र आंदोलनाच्या तयारीचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल। मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, महिलांना पगारी रजा दिल्या जाऊ नयेत। राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचं वक्तव्य। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका। अंधेरीमधल्या बेलव्ह्यू रुग्णालयामध्ये उपचार। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। LICला गेल्या 50 दिवसात 80,000 कोटींचा नफा। LICनं गुंतवणूक केलेल्या 110 शेअर्सनं दिला प्रचंड परतावा। जोहान्सबर्गमधील तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 106 धावांनी विजय। दक्षिण आफ्रिकेसोबतची 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।